मणिपूरची भौगोलिक आणि सामाजिक संरचना कशी आहे? मणिपूरची लोकसंख्या साधारण 30 ते 35 लाख इतकी आहे. 3 प्रमुख समाजाची माणसे इथे राहतात: मैतेई, नागा आणि कुकी. मैतेई प्रामुख्याने हिंदू धर्मीय आहेत, पण मैतेईमध्ये मुस्लिम धर्मीयही आढळतात. लोकसंख्येत मैतेई समाजाच्या नागरिकांचं प्रमाण सर्वाधिक आहे. नागा आणि कुकी बहुत करून ख्रिश्चन धर्मीय आहेत. राजकीय प्रतिनिधित्व पाहिलं तर लक्षात येतं की 60 आमदारांपैकी 40 मैतेई समाजाचे आहेत. उर्वरित 20 नागा आणि कुकी समाजाचे आहेत. आतापर्यंत मणिपूरच्या 12 मुख्यमंत्र्यांपैकी 2च जण अनुसूचित जाती जमातींचे आहेत. मणिपूरची भौगोलिक रचना फुटबॉल स्टेडियम सारखी आहे. इम्फाळ खोरं फुटबॉल स्टेडियम मधल्या प्ले फील्ड सारखं आहे. चारही बाजूंना गॅलरी प्रमाणे डोंगराळ भाग आहे. मणिपूरमधल्या 10% भूभागावर मैतेई समाजाचं प्राबल्य आहे. हा समाज इम्फाळ खोऱ्यात वसला आहे. बाकी 90% डोंगरी भागातील अनुसूचित जाती जमातींची माणसं राहतात. मेरा हृदय पीड़ा से भरा हुआ है, क्रोध से भरा हुआ है। बेइज्जती पूरे देश की हो रही है। 140 करोड़ देशवासियों को शर्मसार होना पड़ रहा है। विरोध आणि हिंसाचार नेमका का? मणिपूरमध्ये 34 अनुसूचित जमाती आहेत. त्यातले बहुतांश नागा आणि कुकी समुदायातले आहेत. राज्यात बहुसंख्येने म्हणजे सुमारे 64% लोकसंख्या असलेल्या मैतेई समाजाला अनुसूचित जातीचा दर्जा हवा आहे. ही मागणी जुनीच आहे, पण उच्च न्यायालयाच्या नव्या निर्णयामुळे आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मणिपूर उच्च न्यायालयाने 19 एप्रिलला दिलेल्या त्यांच्या आदेशात मैतेई समुदायातल्या लोकांना अनुसूचित जातीमध्ये स्थान देण्याबाबत 4 आठवड्यात विचार करण्याचे निर्देश राज्य सरकार दिले आहेत. तसेच केंद्राला सुद्धा याबाबत विचार करण्यासाठी शिफारस करण्याचे आदेश कोर्टाने राज्य सरकार दिले आहे. यालाच विरोध करण्यासाठी ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियन मणिपूरने राजधानी इम्फाळ पासून 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या चुराचांदपूर जिल्ह्यातल्या तोरबंगमध्ये एका रॅलीचं आयोजन केलं होतं. आदिवासी एकता मार्च या नावाने या रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यात हजारोंच्या संख्येने लोक सहभागी झाले होते. याच वेळी हिंसाचार सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे. चुराचांदपूर जिल्ह्याशिवाय सेनापती, उखरुल, कांगपोकपी, तमेंगलाँग, चंदेल, टेगनाऊ पालसह सर्व डोंगराळ भागात अशा प्रकारच्या सभा आणि मोर्चांचं आयोजन करण्यात आलं होतं. तोरबंदमध्ये अशाच प्रकारच्या मोर्चाच्या दरम्यान हजारो आदिवासी लोक जमले होते. तेव्हा आदिवासी आणि गैर आदिवासींमध्ये हिंसा भडकली. किती 0 FIR दाखल झाले? एखादा पोलीस ठाण्याच्या हद्दीत न घडलेल्या गुन्ह्याबद्दल देखील त्या पोलीस ठाण्यात FIR दाखल करता येतो. त्याला 0 FIR म्हणतात. मणिपूर हिंसाचारातील 6000 प्रकरणाबाबत पोलिसांनी काय कारवाई केली याचाही तपशील सर्वोच्च न्यायालयाने मागितला आहे. सर्वात जास्त हिंसाचार विष्णुपूर आणि चुराचांदपूर हद्दीमध्ये घडला आहे. तसेच राजधानी इम्फाळमध्ये हिंसाचार उसळला. हिंसाचार झालेल्या ग्रामीण भागातून आतापर्यंत 4000 लोकांना सुरक्षित स्थलांतरित करण्यात आलं आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी फ्लॅग मार्च देखील करण्यात आला आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व समुदायांच्या 9000हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी अभियान राबवले जात आहे. मैतेई लोकांच्या ST दर्जा देण्याच्या मागणीवरून कोर्टात धाव घेणाऱ्या समितीच्या म्हणण्यानुसार त्यांची मागणी केवळ नोकऱ्या, शिक्षण किंवा करामधून सवलत यासाठी नाही, तर ही मागणी आपली वडिलोपार्जित जमीन, संस्कृती आणि अस्मिता यांच्या संरक्षणासाठी आहे. ST दर्जा दिल्याच्या मुद्द्यावरून हायकोर्टाच्या निरीक्षणाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. मैतेई समाजाला ST दर्जा देण्यात यावा असा आदेश न्यायालयाने दिलेला नाही. खरं तर पहाडी आणि घाटी लोकांमध्ये असलेला हा वाद खूप जुना आणि संवेदनशील आहे. चुकीच्या अफवा पसरवल्यामुळे ही हिंसा भडकली आहे. मुख्यमंत्री बिरेन सिंग टीकेचं लक्ष का होत आहे? हिंसाचारामागे अन्यही कारणं असल्याचं सांगितलं जात आहे. मणिपूर सरकार समर्थकांच्या मध्ये अनुसूचित जमाती हिचा संबंध राखण्यासाठी मुख्यमंत्री बिरेन सिंग यांना सत्तेवरून हटवू पाहत आहे, कारण त्यांनी राज्यात ड्रग्ज विरोधात मोहीम उघडली आहे. बिरेन सिंग यांचं सरकार राज्यातील अफूंची शेती संपुष्टात आणू पाहत आहे. याचा परिणाम म्यानमारमधून होणाऱ्या अवैध स्थलांतरालाही बसणार आहे. मणिपूरमध्ये 2 महिलांची व्यवस्थित झुंड काढण्याची भयंकर घटना घडत असताना राज्यातील पोलीस काय करत होते? या प्रकरणात नोंदला गेलेला FIR न्यायदंड अधिकाऱ्याकडे विलंबाने का हस्तांतरित केला असा प्रश्न विचारून सुप्रीम कोर्टाने मणिपूर पोलिसांना धारेवर धरले. धिंड प्रकरणाचा तपास पोलिसांकडे असू नये असे आम्हाला वाटते, असंही न्यायालयाने म्हटले होते. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच देशात संतापाची लाट उसळली. त्यातच सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठाने म्हटले
की मणिपूरमधील हिंसाचाराच्या प्रकरणाच्या चौकशीवर लक्ष ठेवण्यासाठी आम्ही माजी न्यायाधीशांचा समावेश असलेली SIT समिती स्थापन करण्याचीही शक्यता आहे। महिलांवरील अत्याचाराचा बिमोड करण्यासाठी राज्य सरकारने काय धोरण आखले आहे, या राज्यातील हिंसाचाराबाबत किती जणांना अटक केली, असेही सवाल न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारला विचारले। आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या संघर्षात आत्तापर्यंत 52 नागरिकांचा मृत्यू झाला आहे। सरकारने अद्याप तरी मृतांचा अधिकृत आकडा जारी केलेला नाही। आजची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि हो, आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।